विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आहे। फडणवीसांची वर्णी लागेल अशी स्थिती असतानाच आता एकनाथ शिंदेंची नाराजी समोर येते। शिंदे नाराज असल्याचा केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा दावा आहे। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। फडणवीसांची वर्णी, शिंदेंची नाराजी। शिंदेंचा फडणवीसांशी अबोला आणि दुरावा। शिंदे नाराज असल्याचा आठवलेंचा दावा। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही। भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे संख्याबळाच्या जोरावर सहज मुख्यमंत्री होतील असं वाटत असतानाच भाजपनं आस्ते चलोची भूमिका घेतल्यानं उत्कंठा वाढली आहे। तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाल्यानं त्यांनाच पुन्हा संधी मिळावी यासाठी त्यांचे समर्थकही आग्रही आहेत। फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा असून तसा निरोप शिंदेंपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळतेय। त्यामुळेच शिंदे नाराज असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलाय आणि हेच चित्र मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला अभिवादनाच्या कार्यक्रमात पाहायला मिळालं। शिंदे आले आणि त्यांनी फडणवीसांना केवळ औपचारिकता म्हणून नमस्कार केला, मात्र त्यांच्यात कुठलाही संवाद झाला नाही। बीजेपी के हाईकमांड ने तय किया है कि देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाना है, लेकिन एकनाथ शिंदे जी थोड़े नाराज है। उनकी नाराजगी दूर करने की आवश्यकता है और महाराष्ट्र की सफलता में मतलब एकनाथ शिंदे जी का भी बहुत बड़ा मतलब इम्पॉर्टंट रोल रहा है। तर नाराजी नाट्याचा दुसरा अंक राजभवनात पाहायला मिळाला। एकनाथ शिंदे राजीनामा देण्यासाठी दाखल होण्याआधीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात पोहोचले होते। यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र बसून चर्चा करत होते। एकनाथ शिंदे राजभवनात दाखल होताच अजित पवारांनी आपल्या खुर्चीवरून उठत फडणवीसांना शिंदेंच्या बाजूला बसवलं, मात्र तरीही फडणवीस आणि शिंदेंमध्ये कुठलाही संवाद झाला नसल्याचं दिसून आलंय। मात्र यात अजित पवारांनी योग्य टायमिंग साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। आता या नाराजी नाट्यानंतर भाजपचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।